तर मंडळी, बिग बॉस मराठी हा एक केवळ शो नाही, तर प्रेक्षकांसाठी एक भावनिक प्रवास आहे, जिथे दररोज होणारे नवनवीन टास्क, कन्फेशन रूम मधील चर्चा आणि स्पर्धकांमध्ये होणारं भांडण प्रत्येक एपिसोडला एक नवी रंगत देऊन जात. आणि त्यामुळेच बिग बॉस मराठीच्या या पर्वाने मनोरंजनाच्या दुनियेत रियालिटी शोचा खरा बॉस अशी ओळख बनवली आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 ने मनोरंजनाच्या क्षेत्रात एक नवा इतिहास घडवला आहे. आपल्या स्वतःच्या विक्रमांना मोडत या शोने तब्बल 5 TVRचं नवं शिखर गाठले. हा आकडा म्हणजे शोच्या लोकप्रियतेचा आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादाचा ठळक उदाहरण आहे. या शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण या पर्वाच्या पदरी एवढं यश मिळून सुद्धा काही कारणास्तव 100 दिवसांऐवजी हा शो 70 दिवसातच बंद होतोय. आणि आता 16 सदस्यांपैकी घरात उरलेत फक्त 6 सदस्य. काल बिग बॉसने डिक्लेअरच केलं की हे 6 जण ठरलेत फायनलिस्ट. आणि येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आणि या पर्वाचा विजेता कोण ठरेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोण होईल बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जाताना टोटल मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.